पौष पंचमी निमित्त पालघर मधल्या सातपाटी येथील राम मंदिरात श्री विद्या सरस्वती व विद्यारंभ संस्कार सोहळा म्हणजेच सरस्वती पूजन काल शनिवारी संपन्न झाले। लहान मुलांना अभ्यासात लक्ष लागावे व ते एक सुजाण नागरिक व्हावे, त्यांच्यातून एक सुसंस्कारित पिढी निर्माण व्हावी यासाठी मुलांकडून पूजेच्या रूपाने सेवा करून घेण्यात आली व त्यांना ज्ञानरूपी मार्गदर्शन ही करण्यात आले। मुलांनी काय करावे काय करू नये, परीक्षेला सामोरे जाताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याची इंत्यभूत माहिती त्यांना देण्यात आली। सरस्वती पूजनाने भक्तांना ज्ञान बुद्धी मिळते। बुद्धी ज्ञान आणि कलांचे प्रतीक असलेल्या देवी सरस्वतीला यावेळी मुलांनी वंदन केले। तसेच या सोहळ्यात मनोर, पालघर, सातपाटी, मुंबई येथील महिलांनी व पुरुषांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। त्यांच्याकडून सुद्धा सरस्वती पूजन म्हणजेच सेवा करून घेण्यात आली। एकंदरीत लहान मुले, त्यांचे पालक या सर्वांनीच या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विद्येची देवता असलेल्या सरस्वतीला वंदन केले। एकंदरीत भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली सरस्वती पूजा सातपाटी येथील राम मंदिराच्या मागील परिसरात उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाली। तिथे श्री विद्या सरस्वती व विद्यारंभ संस्कार सोहळा हा जो आज संपन्न झालाय, या पाठीमागचा सर उद्देश काय होतं आणि कशा प्रकारे हा सोहळा संपन्न झाला आणि किती भाविकांनी यामध्ये सहभाग घेतला होता? जवळजवळ 3,500 सेवेकरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। आपल्या दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बाल संस्कार केंद्र याचे जे सेवेकरी आहेत बरोबर, ते आपल्या राष्ट्राचे विकास व्हावा पूज्य गुरुमाऊलींच्या इच्छेने हा जग निरामय आणि ऋणमुक्त आणि जी भयावह स्थिती या जगात आलेली आहे ते सगळं नष्ट व्हावं म्हणून सेवेकऱ्याकडनं सेवा करून घेतात आणि तो आपल्या या ब्रह्मांड नायक त्याच्या चरणी सेवा करून हे जग निरामय शांत व्हावं म्हणून जी सेवा करतात त्यातला हा भाग। कारण आपली पिढी आता अधिक सुसंस्कारित आणि सुसंपन्न आई वडिलांना मानणारी व्हावी। आयुष्यात वृद्धाश्रम कायमचे नष्ट व्हावे। भगवंताची सेवा म्हणजेच आई वडिलांची सेवा। आई वडिलांची सेवा केली तर ईश्वर त्यांच्या दारात येतो। बरोबर, त्यासाठी विद्या पहिले गुरु आपले आई वडील, पण विद्यारंभ शिक्षक म्हणजे जे आपल्याला ज्ञान देतात त्या शिक्षणातले सरस्वती देवी लक्ष्मीची पूजा करतात, काली माहिती दुर्गेची पूजा करतात, पण आपण सरस्वतीची पूजा करत नाही। पूजेचा कशा पद्धतीचा लाभ सर होणार आहे, मिळणार आहे? खचितच हा आणि माऊलींच्या ज्या तळमळीने भाविक सेविकांनी सेवा केली, खरं म्हणजे संस्कृतीत कुठेतरी मालिन्य आलंय। आपल्याला आपलं माहित नाही की आपल्या मंत्र स्तोत्र ऋषीमुनीने संशोधित केलेले आहेत, ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, ते साध्या सोप्या सरळ मार्गाने इकडे केलेले आहेत आणि त्यामुळे भाविकांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे। आणि सर अक्षराभिषेक पण करण्यात आला का लहान मुलांचं? ती अक्षर पाठीवरती गिरवली गेली, दसऱ्याला करायचं तसं। त्यामुळे कुठेतरी आपण म्हणजे ट्राय अँड ट्राय ते एरर वगैरे निघून जातं आणि त्यामुळे आपण सक्षम आणि सुदृढ होतो। अच्छा, म्हणजे मुलांचं उज्ज्वल भविष्यासाठी ते केलं जातं असं? अत्यंत आवश्यक आहे, कारण मुलांकडे आई वडिलांचा वेळ देता येत नाही। बरोबर, आणि त्यांची खेळाची पण वेळ नसते, काय नसते, लोकांचं नुसतं धबडग्यासारखं। आपण म्हणतोय की जपानमध्ये एका मुलीसाठी 300 किलोमीटर ट्रेन धावली।